नमस्कार सर्वांना. आज आपण विभक्तीमाला जो 9वा पाठ आहे त्याचा आपण भाषा अभ्यासह पाहणार आहोत. मागील 2 व्हिडिओजमध्ये एका व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये आपण ह्याचं रेसायटेशन म्हणजेच कसं आपण ह्याला प्रोनाऊन्स केलं पाहिजे सुभाषित किंवा श्लोकांना हे पाहिलं होतं. पार्ट 2मध्ये ह्याचे आपण अर्थ पाहिले होते. आता पार्ट 3मध्ये आपण भाषा अभ्यासह म्हणजेच एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. श्लोक 1 पाहायचा आहे. प्रथमांत पदानी लिखत. जे प्रथमा विभक्तीतील शब्द आहेत ते आपल्याला लिहायचेत. जसं धर्मः, अधर्मः किंवा नाधर्मः, सत्यम. आपण श्लोकाचे अर्थ पाहताना मी सांगितलेलेच होते बघा. धर्मः, त्यानंतर आहे अधर्मः, त्यानंतर आहे सत्यम, त्यानंतर आहे अनृतम, त्यानंतर आहे क्षमा, क्रोधः, देवः आणि असुरः. हे जे आहेत ते तुमचे प्रथमा विभक्तीतील शब्द आहेत. आता बघा, जाल रेखाचित्रम पूरयत मध्ये दत्तम अस्ति जयति. आता कशाचा जय होतो तर बघा, धर्मः जयति, सत्यम जयति, क्षमा जयति, देवः जयति. तर तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे की धर्मः जयति, सत्यम जयति, सत्यम जयति, क्षमा जयति आणि देवः जयति. आता त्याचे जे अपोजिट्स आहेत ते न जयतीमध्ये येतील. म्हणजे कोणते तर अधर्मः, त्यानंतर क्रोधः, त्यानंतर असत्यम आणि इकडे असुरः. हे न जयती. आता बघा श्लोक नंबर 2 द्वितीयांत पदानी लिखत. आता कोणते बरं आहेत याच्यामध्ये द्वितीयांत पद तर आहे वसुदेवसुतम, वसुदेवसुतम, त्यानंतर देवम, कंस चाणूरमर्दनम, त्यानंतर आहे देवकी परमानंदम आणि कृष्णम, कृष्णम आणि जगद्गुरुम. तर तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुम्ही सेम टू सेम कॉपी पेस्ट करा. मी एखाद दुसरं लिहून दाखवते. जसं आहे वसुदेवसुतम, त्यानंतर आहे देवम, त्यानंतर आहे कंस चाणूरमर्दनम, त्यानंतर आहे कृष्णम. पूर्ण श्लोकच आहे एक्सेप्ट वंदे. ओके. सुभाषिते क्रियापदम किम. क्रियापदम मीन्स वर्ब. तर सुभाषितमध्ये कोणतं बरं क्रियापद आलं आहे, वर्ब आलं आहे तर अहम वंदे. जे वंदे आहे बघितलं ना, अहम, अहम वंदे. जसं अहम पठामी तसं हे आत्मनेपदी आहे वंदे. तर वंदे हे जे आहे क्रियापद ते आलेलं आहे वंदे. जाल रेखाचित्रम पूरयत मध्ये अस्ति श्रीकृष्ण. तर आता श्रीकृष्ण साठी बघा कोणते कोणते शब्द आलेले आहेत तर वसुदेवसुतः. आता बघा ही द्वितीय विभक्तीमध्ये आहे. सुतम किंवा देवम किंवा मर्दनम. तर आपल्याला त्याचं प्रथमामध्ये लिहायचं आहे कारण की ते श्रीकृष्णासाठी शब्द आलेले आहेत. सो आपल्याला इकडे प्रथमा विभक्ती वापरायची. तर सुतमच्या तिथे काय येईल, देवमच्या तिथे कसं प्रथमाचं देवः येतं तसं सुतमच्या तिथे सुतः. तसं वसुदेवसुतः, त्यानंतर वसुदेवसुतः श्रीकृष्णः, त्यानंतर देवकी परमानंदः, परमानंदमच्या ऐवजी परमानंदः. सो देवकी परमानंदः. त्यानंतर कोणता आहे कंस चाणूरमर्दनः, कंस
चाणूरमर्दनः. आणि लास्ट वन इज जगद्गुरुंच्या तिथे जगद्गुरुः. हे बघा, जगद्गुरुंच्या तिथे जगद्गुरुः. जगद्गुरुः श्रीकृष्णः. इकडे तुम्ही सगळे शब्द लिहा द्वितीय विभक्तीतील, मी सांगितलेले आहेत. आता बघा श्लोक 3. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. आता आपल्याला काय करायचंय, तृतीयांत पदाने लिखत. काव्यशास्त्र विनोदेन, व्यसनेन, निद्रया, कलहेन. तर हे सगळे जे आहेत ते तृतीय विभक्तीतील तुमचे काय आहेत, शब्द आहेत. विनोदेन, देवेन, तसंच. तर काव्यशास्त्र पूर्ण लिहा ते. विनोदेन, त्यानंतर व्यसनेन, त्यानंतर आहे निद्रया, मालयाप्रमाणे निद्रया, आणि कलहेन, आणि कलहेन. समानार्थक शब्दान मेलयत. समानार्थी, सिनोनिम्स. आता विनोदः. विनोदः मीन्स मनोरंजनम. मूर्खः मीन्स मूढः. निद्रा मीन्स शयनम, टू स्लीप. व्यसनम मीन्स दूरभ्यासः. व्यसनम मीन्स दूरभ्यासः. एकवाक्येन उत्तरम लिखत. आन्सर इन वन सेंटेन्स. धीमतां कालः कथं गच्छति. कथं गच्छति धीमता कालः. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां. त्यामुळे जे तुमचं आन्सर आहे ते कसं आहे पूर्ण सेंटेन्समध्ये, कथं गच्छति धीमता कालः काव्यशास्त्र विनोदेन, काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. आणि गच्छति लिहिल्यानंतर गिव फुल स्टॉप, दंड. सो धीमतां कालः काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. मूर्खाणां कालः कथं गच्छति. आता मूर्ख लोकांचा काळ जो आहे तो कसा जातो, तर निद्रया, व्यसनेन, कलहेन वा गच्छति. तर कथमच्या तिथे तुम्हाला फक्त काय रिप्लेस करायचं आहे, मूर्खाणां कालः निद्रया, कलहेन, व्यसनेन वा गच्छति, फुल स्टॉप, दंड. आता बघा नेक्स्ट श्लोक 4. चतुर्थ्यंत पदानी लिखत. तर चतुर्थ्यंत पदानी काय आहेत बरं, विद्या विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, दानाय च रक्षणाय. तर हे जे आहे ते तुमचे चतुर्थ्यंत पद आहेत, जे मी आत्ता अंडरलाईन करून दाखवले ते. विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, दानाय आणि रक्षणाय. एक लिहिते तरी पण. स्तंभपूरणम कुरुत. किम, आणि इकडे किमर्थम. खलस्य, खलस्य मीन्स बॅड पीपल, सज्जनस्य मीन्स गुड पीपल. तर विद्या खलस्यसाठी किमर्थम असती. विद्या, विद्या ते कशासाठी वापरतात खल किंवा दुर्जन लोक, तर विवादाय, भांडण्यासाठी. विवादाय. तेच सज्जन लोक विद्या कशासाठी वापरतात, तर ज्ञानाय, ज्ञानासाठी. धनम, धनम म्हणजे पैसे, ते कशासाठी वापरतात, तर मदाय. आणि सज्जन लोक दानाय, टू डोनेट. शक्ती ही परपीडनाय, दुसऱ्यांना त्रास द्यायला, परपीडनाय. आणि सज्जन लोक रक्षणाय, टू प्रोटेक्ट गुड, टू प्रोटेक्ट अदर्स, रक्षणाय. एकवाक्येन उत्तरम लिखत. साधोः विद्या किमर्थम भवति. साधू म्हणजे चांगली लोक, सज्जन लोक. किमर्थम, साधोः विद्या ज्ञानाय भवति. साधोः विद्या ज्ञानाय भवति. भवति त्यानंतर गिव फुल स्टॉप. फक्त किमर्थमच्या तिथे तुम्हाला ज्ञानाय
शब्द टाकायचा आहे. साधो हो विद्या ज्ञानाय भवती. कस्य शक्तिः परपीडनाय भवती. कस्य षष्ठी विभक्ती अस्ति, अतः खलस्य. खलस्य उत्तर आहे. कस्यच्या तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? खलस्य. खलस्य शक्तिः परपीडनाय भवती. खलस्य शक्तिः परपीडनाय भवती. गिव फुल स्टॉप. आता बघा श्लोक 5. पंचम्यंत पदानी लिखत, जे पंचमी विभक्तीतील आहेत. तैलात, तैलात, जलात, रक्षेत, बंधनात किंवा शिथिल बंधनात, हे जे आहेत ते तुमचे पंचमी विभक्तीतील शब्द आहेत. तैलात, जलात, शिथिल बंधनात. जालरेखाचित्रं पूरयत. पुस्तक रक्षणम. आपण कोणापासून पुस्तकांचं रक्षण केलं पाहिजे? तर एक त्याने दिलेलं आहे, मूर्ख हसतात. बाकीचे तेच आहेत जे आपण आता इथे बघितलेत. तैलात, जलात आणि मूर्ख हसतात त्याने दिलेलं आहे शिथिल बंधनात, लूज बाइंडिंग. शिथिल बंधनात यांच्यापासून आपण पुस्तकांचं रक्षण केलं पाहिजे. एवं वदती पुस्तकम. आता बघा श्लोक 6. काय आहे? नरस्य आभरणम, नरस्य आभरणम रूपम. हां, तर आता बघा षष्ठ्यंत पदानी लिखत, ज्याला स्य आहे ते सगळे. तर नरस्य, रूपस्य, गुणस्य, ज्ञानस्य, हे जे आहेत ते तुमचे षष्ठ्यंत पद आहेत. नरस्य, हे बघा इथे जे दिलेत ते नरस्य, रूपस्य, गुणस्य आणि ज्ञानस्य, हे जे आहेत ते विभक्ती 6व्या विभक्तीतील आहेत. जालरेखाचित्रं पूरयत. आता नरस्य आभरणम, नरस्य आभरणम किम अस्ति? नरस्य आभरणम अस्ति रूपम. नरस्य आभरणम अस्ति रूपम. तर इकडे लिहा तुम्ही रूपम. रूपस्य आभरणम अस्ति गुणः. गुणस्य आभरणम अस्ति ज्ञानम. आणि ज्ञानस्य आभरणम अस्ति क्षमा. आभरणम इत्युक्ते दागिना किंवा ज्वेलरी. आपण पाहिलं होतं एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये. लक्षात आलंय? ज्ञानस्य आभरणम अस्ति क्षमा. श्लोक 7 आहे. व्यसने मित्रपरीक्षाम. व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा, रणांगणे. तर सप्तम्यंतपदम व्यसने, रणांगणे, विनये, दुर्भिक्षे, हे काय आहेत? तुमचे 7व्या विभक्तीतील शब्द आहेत. व्यसने, दुर्भिक्षे, रणांगणे आणि विनये, हे तुम्ही लिहा. आता बघा स्तंभपूरणम कुरुत. कस्य परीक्षा. परीक्षा कस्य कदा भवति. आता मित्रस्य परीक्षा कदा भवति? मित्रस्य परीक्षा व्यसने, है ना. मित्रपरीक्षा व्यसने भवति, शूरपरीक्षा रणांगणे भवति. सो जे सप्तम्यंत पद आहेत तीच त्याचे आन्सर्स आहेत. सो मित्रस्य परीक्षा कदा भवति? व्यसने भवति. शूरस्य परीक्षा कदा भवति? रणांगणे भवति. भृत्तस्य परीक्षा कदा भवति? विनये भवति. आणि दानस्य परीक्षा कदा भवति? दुर्भिक्षे भवति. श्लोक 8. सूर्याष्टकम म्हणजेच सूर्याची स्तुती आहे. संबोधनांत पदानी लिखत. तर जी सूर्याची नावं आहेत, जसं आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं. सो दिवाकर एक आहे.
प्रभाकर नमोस्तुते आणि एक आहे प्रभाकर. सो संबोधन पद ही आहेत. आता सूर्य इत्यस्य शब्दस्य कृते अमरपंक्तिं लिखत. आता अमरपंक्ती म्हणजेच काय? अमरकोश म्हणजे पेज नंबर 75 ची लास्ट लाईन जी आहे, एक सेकंद आपण काढूयात. पेज नंबर 75 लास्ट लाईन अस्ति. सूर्यः भानुर्हंसः सहस्रांशुः तपनः सविता रविः. आता बघा, कंठस्थीकरणार्थम हे तुम्हाला ॲक्च्युली बाय हार्ट करायचं आहे. अमरकोशः इन शॉर्ट डिक्शनरी असती. आता विग्रह काय आहे? तर भानुः. ह्याच्यामध्ये सूर्याचे काय आहेत? हे सगळे सिनॉनिम्स आहेत, म्हणजे समानार्थी आहेत. तर सूर्य मीन्स वॉट? भानुर्हंसः, त्याच्यामध्ये संधी केलेली आहे. भानुः, हंसः, सहस्रांशुः, तपनः, त्यानंतर सविता, रविः. हे सगळे काय आहेत? तर सिनॉनिम्स म्हणजेच समानार्थी आहेत. अमरकोशः अस्ति. अजून तुम्ही कुठले शब्द पाहिले ह्या पाठामध्ये? तर आदिदेव आहे, प्रभाकर आहे, त्यानंतर भास्कर आहे आणि दिवाकर आहे. तर तुम्हाला ती जी लाईन आहे सहस्रांशुः तपनः सविता, ती तुम्हाला इथे लिहायची आहे. विग्रह नाही लिहायचा आहे, ती लाईन लिहायची आहे अमरकोशातील. आता जो श्लोक 9 आहे रामरक्षेमधील तो श्लोक आहे. तर त्याची जी स्पेशालिटी आहे, युनिकनेस आहे, की त्यामध्ये रामाच्या सगळ्या विभक्ती एकाच श्लोकामध्ये आलेल्या आहेत. प्रथमा ते संबोधनम. राम इति शब्दस्य का विभक्तिः वाक्यप्रयुक्ता इति लिखत. राजमणिः रामः सदा विजयते. आता त्यांनी रामहला अंडरलाईन केलंय, त्याची तुम्हाला विभक्ती लिहायची आहे. जसं देवः तसं रामः, त्यामुळे प्रथमा विभक्ती एकवचनम. अहम रामं भजे, द्वितीया विभक्ती एकवचनम. रामेण निशाचरचमुः अभिहता. रामेण देवेन, त्याप्रमाणे ही तृतीया विभक्ती एकवचनम. तस्मै रामाय नमः, देवाय तसं रामाय, सो चतुर्थी एकवचनम. रामात परतरम परायणम न अस्ति. रामात पंचमी एकवचनम अस्ति. अहम रामस्य दासः अस्मि. रामस्य षष्ठी एकवचनम. रामस्य. मे मम चित्तलयः सदा रामे भवतु. माझे चित्त मम मे आवयोः 9, अस्माकं नहा षष्ठी. आपण बघितलंय अस्मत् तालिका. सो रामे देवे, सो हे आहे सप्तमी एकवचनम. आणि भो राम, हे देव, तसं हे राम किंवा भो राम, त्वम माम उद्धर. सो हे आहे संबोधनम एकवचनम. भो राम माम उद्धर. लक्षात आलंय? आता बघा, सर्व श्लोकानां सरलार्थम माध्यम भाषया लिखत. आता तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये असाल तर तुम्हाला हे जे विभक्तीमाला मध्ये जे सगळे काही आपल्याला श्लोक किंवा सुभाषितं आहेत, ती तुम्हाला तुमच्या माध्यम भाषा, द वे इन विच यू राईट युअर पेपर, द लँग्वेज, सो इट मे बी इन इंग्लिश और हिंदी और मराठी. सो तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल हे आहे काव्यशास्त्र विनोदेन, तर ह्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायला येऊ शकेल. तर ते ट्रान्सलेशन तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पेपर लिहिता. तर मी ते ऑलरेडी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सगळे श्लोक आणि सुभाषित एक्सप्लेन केलेत, तर तुम्ही स्वतःहून लिहू शकता. जर तुम्हाला ते
पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्यावर सेपरेट व्हिडिओ करून टाकेन, डिरेक्टली फक्त ट्रान्सलेशन असं. किंवा जर तुम्हाला स्वतःहून येत असेल, मी एक्सप्लेन खूप डिटेलमध्ये केलं आहे, तर तुम्ही तुमचे सेंटेन्सेससुद्धा फॉर्म करून लिहू शकता. अधोदत्तेषु श्लोकेषु उक्ताम विभक्तिम अधोरेखिताम कुरुत. तर आपण हे जे आहेत, परत यांनी वेगवेगळे श्लोक दिलेले आहेत विभक्तीमध्ये, ते आपण मी ह्यावर सेपरेट पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन, ज्याच्यामध्ये हे मी श्लोक तुम्हाला सांगेन, त्याचे अर्थ वगैरे आणि विभक्ती वगैरे. आणि त्यासोबतच आपण अस्ति वा नास्ति इति लिखत मम समीपे वगैरे जे काही आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आत्ता जी एक्सरसाइज आहे ती इथपर्यंतच आहे. सो आपली ही एक्सरसाइज आता झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. तुमच्या फ्रेंड्सना हे नक्की शेअर करा. खूप मेहनत लागते सगळं बनवायला, तर तुम्ही खूप सारे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की 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 शेअर करा. सर्व श्लोकांना सरलार्थम तुम्ही हे ट्राय करा, हे नक्कीच तुम्हाला येईल. माझा पार्ट 2 व्हिडिओ त्यासाठी तुम्ही बघा, मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. मोठी व्हिडिओ आहे पण तुम्ही ती नक्की शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत जयतु संस्कृतम जयतु भारतम. धन्यवादः.